वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी भारती तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे आरोग्य केंद्र व्यवस्थापन. एएनएम सेकंड इयरचा क्वेश्चन म्हणजे सब्जेक्ट आहे. आता त्याच्यामध्ये आपले जो पहिला क्वेश्चन आहे म्हणजे त्याच्यामध्ये योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तर पेपरमध्ये कोणताही पेपर असो त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो येतो आपला तो म्हणजेच MCQ. आता MCQ आता सध्याचे जे आता थोड्या दिवसात काही एएनएम आणि जेएनएमचे पेपर चालू आहेत. त्याच्यामध्ये आपण सरावमध्ये प्रत्येकी पेपर मधला पहिला क्वेश्चन जसे की क्रमवारी क्वेश्चन ते आपण सॉल्व करत जाऊ. तर आपला सध्या पहिला क्वेश्चन आहे MCQ. गरोदर स्त्रीला रक्तक्षय होऊ नये म्हणून काय करतात, तर रिकाम्या जागा लोहयुक्त फॉलिक ॲसिड गोळ्या प्रतिबंधात्मक स्वरूपात देतात. आता लोहयुक्त गोळ्या किती प्रमाणात देतात, तर याचं उत्तर आहे 100. दुसरं म्हणजे सेकंड म्हणजे एका उपकेंद्रात रिकामी जागा लोकसंख्येला सेवा पुरवते. आता एका उपकेंद्रामध्ये लोकसंख्या किती सेवा पुरवते म्हणजे किती लोकसंख्येला सेवा पुरवते, तर याचा आन्सर आहे 5000. 5000 लोकसंख्याला लोकसेवा पुरवते. त्याच्यानंतर आहे नंबर 3. भारतामध्ये हजारी रिकामी जागा योग्य जोडपी आढळतात. तर भारतामध्ये रिकामी जागा योग्य जोडपी किती आढळतात, तर याचं उत्तर आहे 180. 150 ते 180 जोडपे हजारी आढळतात. तर नंबर 4. डॉट्स उपचार पद्धती रिकामी जागा रुग्णामध्ये दिली जाते. आता डॉट्स उपचार पद्धती ही कोणत्या रुग्णामध्ये दिली जाते, तर क्षयरोग या रुग्णामध्ये ही पद्धती दिल्या जाते. नंबर 5. ग्रामपंचायतीचा परिषद सचिव रिकामी जागा हा असतो. आता ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असतो, तर पदसिद्ध सचिवाचा असतो सरपंच, गावाचा जो सरपंच. तर ह्या ठिकाणी झाले आपल्या 5 MCQ रिकामी जागा. याच्यानंतर आहे याच्यामधलाच योग्य जोड्या जुळवा. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपले जे काही मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपले MCQ चे नोट ते शेअर करत राहा, जेणेकरून त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स हे उपलब्ध होतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.